हॅलो एव्हरीवन, कसे आहात? तर नेहमीसारखं आम्ही चाललेलो आहे असंच फिरायला, थोडंसं सामान घ्यायला आणि थोडंसं खाऊन पिऊन फिरून यायला. चला चला, इथूनच मुंग्या आणि मच्छर पायाला चावायला लागतात लगेच. घेतलं लगेच पायाला मच्छर मुंग्या चावतात रस्त्याने, फक्त त्यालाच चावतात. चालायचं नसतंय. पप्पा असल्यावरती कड्यावरती घ्यायचं. मी तर अजिबात घेत नाही, मी चालवत नाही. किती वेळ घेणार ना कड्यावरती. खेळायचं असेल तर किती वेळ खेळतो, पाय दुखत नाही, काय नाही, घरात येत नाही, जेवायला नको, काय नको. आणि चालायचं असलं की मग उचलून घ्यायचं. विहान, आईस्क्रीम कोण खाणार? नाही नाही, मी आणि पप्पाच खाणार, तुला नाही देणार. होय होय, दिसला दिसला. ठीक आहे, मी आणि पप्पाच खाणार. गेली कुठं उडवून गेली धूळ? तुझ्या अंगावर उडली धूळ. चालत जायचं का रिक्षाने जायचं रे? फॅमिली थोडीशी खरेदी करायची होती, थोडंसं शॉपिंग करायची होती आणि थोडंसं सामान घ्यायचं होतं. तर आज पप्पा आहेत घरी, तर म्हटलं चला आजच जाऊया. नाही आता दिसत हेलिकॉप्टर. चला, रस्त्याचं काम. तर फ्रेंड्स, लास्ट टाइम मी तुम्हाला सांगितलं होतं इथे रस्त्याचं काम चालू आहे म्हणून. तर ते रस्त्याचं काम झालेलं आहे. बस 2 दिवस लागतील अजून. पाणी वगैरे मारतायत ना तिथे, त्याच्यामुळे 2 दिवस लागतील चालू व्हायला. इथून जायचं. बंद केला रस्ता, पायी पायी जायला अलाउड आहे. हे बघा बघा रस्त्याचं काम. हा विहान, आपल्याला चालतच जायचंय, रिक्षा नाही काय नाही. तर फ्रेंड्स, बघू शकता तुम्ही, हा वडा आहे आणि या वड्यामध्ये अशा मोठ्या अशा 3 पाईप दिसतात ना सिमेंटच्या, तशा 3 पाईप टाकलेले आहेत. त्यावेळेस मोठं बनवलेलं आहे. हे बघा, या साईडला पण बघू शकता तुम्ही. असं खूप पावसाळ्यात खूप पाणी होतं बरं का इथे. ह्या रस्त्याच्या वरती अर्धे आपल्या गुडघ्याच्या वर पाणी होतं पावसाळ्यात इथं. ह्यावेळेस चांगलं काम झालंय, मस्त. चला फ्रेंड्स, आजचा ब्लॉग एवढाच होता. शॉपिंग करताना, खरेदी करताना मला ब्लॉगमध्ये नाही बोलता येत, शक्य होत नाही. त्याच्यामुळे मी असं शॉर्टमध्येच तुम्हाला आधी सांगून ठेवते की मी काय करणार आहे, मी काय करायला चालले. चला फ्रेंड्स, बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.